झोपणार आहात का? नाही नाही, आज मी खेळ नाही तर माझ्या धरती मातेचा संदेश घेऊन आलो आहे. तो संदेश आज मी सर्वांना सांगणार आहे. कोणता संदेश? कोणता संदेश? कोणता संदेश? अरे राम, काल तू कुरकुरे खाल्ले होतेस ना? हो, खाल्ले होते. मग त्याचे पोकी तू जमिनीवर फेकले होतेस ना? हो, फेकले होते. आणि तिथे काल तू घरातला कचरा उघड्यावर फेकला होतास ना? अरेच्या दाजी, आता सगळंच जाणतो. त्यांच्या सगळ्यांच्याच जाणतो. म्हणूनच आम्ही वसुंधरेचे वीर एक नाटक सादर करायला आलो आहेत. संदेश घेऊन आले आहे. आपली प्रदूषण मुक्त पृथ्वी घडवायची आहे. अगं ताई, काय झालं? इतकी चिंतेत का दिसते? काय सांगू आरती, सगळीकडे हवा प्रदूषण पसरलं आहे. अशी घाई कुठे चालली आहे? घरातला कचरा साचला होता तो फेकायला चालले आहे. पण इथे तर कचरापेटी नाही, कचरापेटी तर त्या बाजूला आहे. कचरापेटी तर खूप दूर आहे. आम्ही रस्त्याच्या कडेला टाकतो, उघड्यावर कचरा टाकतो. सगळी लोक तिथेच टाकतात. ताई, जरा विचार कर, जर सगळी लोक तिथेच कचरा टाकत राहिली तर एके दिवशी कचऱ्याचे ढीग बळेल आणि त्याचा परिणाम तुला तर माहित आहे. तुझ्या माहेर तिकडेच आहे. हो, तिथे तर माझ्या आई वडिलांचं घर आहे. त्यांचे या वासाने वाईट अवस्था झाली आहे. थोडा विचार करा. आपण घर स्वच्छ ठेवतो पण बाहेर उघड्यावर कचरा का टाकतो? तुम्हाला वाटत नाही का घरचा कचरा नेहमी कचरापेटीत टाकावा? हो, कचरापेटीत टाकूया. हे सगळ्यांना सांगूया. हो, कचरापेटीत टाकूया. हे सगळ्यांना सांगूया. प्रदूषणाच्या धोक्यापासून सगळ्यांना वाचूया. प्रदूषणाच्या धोक्यापासून सगळ्यांना वाचूया. लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी. कितना भी प्रदूषण फैले सबको हम बचानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी. कितना भी प्रदूषण फैले सबको हम बचानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी. म्हणूनच कचरा वेगवेगळ्या रंगाच्या कचरापेटीत टाका. हिरवी आणि निळी कचऱ्याचा कचरा 2 प्रकारचा कचरा वेगळा करण्यासाठी करा. हिरवी कचरापेटी ओल्या कचऱ्यासाठी आणि निळी कचरापेटी सुक्या कचऱ्यासाठी असते. लक्ष द्या. ऐकू येतोय का आवाज? लक्ष द्या. ऐकू येतो का आवाज? कसला आवाज? कसला आवाज? गाडीवाला आया घरी कचरा निकाल. 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 फक्त मला छाती दुखते, श्वास घ्यायला त्रास होतोय. आता माझं काय होणार? याला काय झालं? श्वास घ्यायला त्रास होतोय आणि छाती दुखतोय. आता माझं काय होणार? आता फक्त छाती दुखतोय आणि श्वास घ्यायला त्रास होतोय. काही दिवसात सुद्धा हवा सुद्धा मिळणार नाही. झाडे तोडली जात आहे. कारखाने वाढत आहे. आज हवा विषारी झाली आहे. असे चालू राहील तर जग कठीण होईल. पृथ्वीवरील जीवन संपेल. झाडे झुडपे माणसासाठी वरदान आहे. झाडे झुडपे माणसासाठी वरदान आहे. पाणी पृथ्वी पण का श्वास घ्यायला होतोय अवघड. प्लॅस्टिक हटवायचे आहे. प्लॅस्टिक हटवायचे आहे. जेव्हा आपण घेऊ पर्यावरणाची काळजी तेव्हा चिमणे करतील फांदे फांदीवर. तेव्हा चिमणे करतील चिमणे फांदी फांदीवर.
करू नका, पाणी दूषित करू नका. चला पर्यावरण वाचूया, चला पर्यावरण वाचूया. आम्ही संकल्प घेतो की